कारण अजून 2 ते 3 महिने नाही झाले, पहलगाम मधली घटना घडली, त्याच्यानंतर आपले संरक्षण मंत्री म्हणाले ऑपरेशन सिंदूर अब तक रुका नहीं है, वो चालू ही रहेगा. मग आपले पंतप्रधान म्हणाले की खून और पानी एक साथ बह नहीं सकता. आनंदाची गोष्ट आहे, मेरे रगो रगो में खून नहीं सिंदूर, गरम सिंदूर बह रहा है. मग त्या गरम सिंदूरचं काय आता कोल्ड्रिंक झालं? थम्सअप, कोका कोला, चला चाय, चाय गरम गेला, आता ठंडा 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 लो लिंबू सरबत गेला. कुठे तो गरम सिंदूर? पाकिस्तान बरोबर तुम्ही क्रिकेट खेळायला परवानगी देताय. आपल्या देशाची टीम ही पाकिस्तान बरोबर आता क्रिकेट खेळणार. मग तुमचा गरम सिंदूर गेला कुठे? जो घराघरात जाऊन तुम्ही सिंदूर वाटणार होता तो सिंदूर गेला कुठे? लावायचं कुठे तो? कशाला या भाकड कथा करताय तुम्ही? पाकिस्तानच्या विरुद्ध कोणी बोलायला तयार नाही. मग आता त्याच पाकिस्तान बरोबर आपण क्रिकेट खेळतोय का पुन्हा आता जगभर शिष्टमंडळ पाठवणार की नाही नाही आमच्या पहिल्या शिष्टमंडळाचं खोटं होतं, या शिष्टमंडळाचं खरं आहे, पाकिस्तान हा चांगला गुणाचा पुतळा आहे, आम्ही त्याच्यावर क्रिकेट खेळतो आहोत. देशासमोर तुम्हाला, देशापेक्षा तुम्हाला त्या अमित शहाचा पोरगा त्या तिथला अध्यक्ष क्रिकेटचा म्हणून क्रिकेट सुद्धा तुम्ही खेळताय त्या जयशहासाठी. कोण आहे जयशहा? त्या तिकडे जो धारातीर्थी पडला आपला सैनिक किंवा ते जे काय आपले नागरिक मारले गेले त्यांच्यापेक्षा हा मोठा आहे, त्याच्यापेक्षा हा क्रिकेट मोठा आहे. मग आपल्याला शिकवतात नाही 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 खेळ आणि राजकारण, मग खून आणि पाणी एकत्र करतात, मग खून आणि क्रिकेट कैसा बह सकता है साथ में? त्या क्रिकेटचा चेंडू सुद्धा लालच असतो, रक्त सुद्धा लालच असतं. पण आम्हाला खेळ महत्वाचा वाटतोय, देश महत्वाचा वाटत नाही. हेच तर आपल्या देशाचं दुर्दैव आहे. आणि असेच हे बोगस जनता पक्षाची लोक हे आपल्या डोक्यावरती घेऊन आपण आपला देश त्यांच्या हातामध्ये दिलेला आहे. ही बोगस जनता पार्टी आहे. काय फरक पडणार आहे जर का आपण ठणकावून सांगितलं की जोपर्यंत पाकिस्तान आमच्या देशामध्ये घुसखोरी म्हणताय ना, घुसखोरी पाठवायचं थांबत नाही, जोपर्यंत पाकिस्तान आमच्या देशामध्ये दहशतवादी पाठवण्याचा आणि आतंकवादी हमले थांबवत नाही, तोपर्यंत कोणताही मोठा खेळ असो आम्ही पाकिस्तानबरोबर कोणतेही संबंध ठेवणार नाही. आम्ही त्याचा तुकडा पाडतो. सांगा ना, धमक दाखवा.